ही आहे गाजर गुलाब रसमलाई, खाणारे करेल तुमची तारीफ। ही आहे युनिक रेसिपी। गाजर हलवा तुम्ही नेहमी बनवला असेल, पण ही रेसिपी नसेल बनवली। यात आपण माव्याचा वापरही नाही केला, तरीही खूप टेस्टी बनते। तुम्ही एकदा बनवून तर बघा, सर्वांना पसंत येईल। चला तर रेसिपी सुरू करूया। येथे मी घेतले आहे 500 ग्रॅम लाल लाल गाजर। विंटरचा सीझन आहे, तर गाजरची डिश बनवायलाच पाहिजे। आता या गाजरची साल काढून घ्यायची आहे आणि छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे आहे। येथे आपल्याला गाजर किसून घ्यायचे नाही आहे। ही युनिक रेसिपी आहे। या रेसिपीत गाजरच्या खिरीचाही टेस्ट येईल, तसेच हलव्याचाही टेस्ट येईल आणि रसमलाईचाही टेस्ट येईल, तसेच गुलाबजामुनचाही टेस्ट येईल। ही रेसिपी युनिक तर आहेच, पण सोप्यात सोपी आहे। आता बघा, गाजराचे स्लाइस मिक्सर पॉटमध्ये घालायचे आहे। तसेच या स्लाइसमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घालायचे आहे। दूध साईसकट घेतले आहे, कारण यात मावा घालायचा नाही आहे। लगेच याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, गाजर रसमलाईसाठी पेस्ट झालेली आहे। आता गॅसवर पॅन ठेवून 2 चम्मच पॅनमध्ये तूप मेल्ट करून घ्यायचं आहे आणि या मेल्ट झालेल्या तुपात गाजर पेस्ट घालायची आहे। आता ही पेस्ट 5 मिनिट चम्मचने अलटपलट करून या गाजरमधला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे। हे बघा, हलकी हलकी जाडसर झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे। आता यामध्ये बाइंडिंगसाठी छोट्या चम्मचने 5 चम्मच रवा घालायचा आहे। थोडासा रवा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा। मावा आपल्या घरी नेहमी राहत नाही, म्हणून अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं, मिक्स करायचं। याने रसमलाईची टेस्ट खूपच छान येईल। फ्लेवरसाठी 1 चम्मच विलायची पावडर घालायची आहे। आता 5 मिनिट मिक्स करून रवा फुलू द्यायचा आहे। तुम्ही पाहुण्याला जेव्हा सर्व कराल ना, तेव्हा पाहुणे तुमची खरोखरच तारीफ करेल, कारण ही मक्खन रेसिपी आहे। बघा, लोण्यासारखा गोळा झालेला आहे। आता हा गोळा आपण थंड होऊ देऊ। आता बघा, थंड झालेला आहे। आता छोटे छोटे गुलाबजामुन करून घ्यायचे आहे। हे बघा, किती छान गुलाबजामुन तयार झालेले आहे। हे जामुन तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि वेळेवर रसमलाई करू शकता। आता वळूया रसमलाईकडे। आता गॅसवर ठेवायचा एक पॅन। पॅनमध्ये घालायचं आहे साईसकट अर्धा लिटर दूध। दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता, कारण या दुधाला गाढ करायचं नाही आहे। आता या दुधाला 1 उकळी आणायची आहे। दूध उकळी आले की अर्धी वाटी साखर घालायची आहे। दूध हलकसं जाडसर येण्यासाठी 1 वाटी दुधात अर्धी वाटी मिल्क पावडर घालून मिक्स करून डायरेक्ट दुधामध्ये सोडू, म्हणजे मिल्क पावडरचे लम्स राहणार नाही। रसमलाई आहे म्हणून यात थोडेसे केसर घालायचे आहे। केसरने कलर छान येईल। तुमच्याकडे केसर असेल तर घाला, नसेल तर स्किप करा। आता गॅस बंद करून फ्लेवर छान यावा यासाठी थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहे। मिक्स करून आता ही रसमलाई थंड करून घेऊ आणि थोड्याच वेळात सर्व करू। आता रसमलाई प्लेटमध्ये सर्व करूया। लगेच यावर जामुन घालूया। तुम्ही बर्फी, खीर, हलवा तर खूपदा बनवला असेल, पण यावेळेस गुलाबजामुन जरूर बनवा। कोणत्याही फेस्टिवलला किंवा पाहुण्यासाठी बनवू शकता। पाहूनच खावंसं वाटते की नाही, खूपच स्वादिष्ट बनते। आणखी यावर रसमलाई घालूया। आता आपण वाटीत सुद्धा रसमलाई घालू। यावर ड्रायफ्रूट घालूया। पाहूनच तुम्हाला वाटत असेल की किती टेस्टी झाले असेल।
तर एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.